बातमी साम टीव्हीवर पाहूयात। पुण्यात मर्सिडीज बेन्झ खाली चिरडून 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। येरोडा भागात असणाऱ्या गोल्फ कोर्स जवळ ही घटना घडली आहे। केदार चव्हाण असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान चालक नंदू ढवळेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी येरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतोय। ही दृश्य पहा, कसा झाला हा अपघात, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त साम टीव्हीवर आहेत। आपण पाहतोय मर्सिडीज बेन्झ खाली केदार चिरडले गेलेत। केदार चव्हाण व्यक्ती चिरडली गेल्याचं पाहायला मिळालंय। बाईकवरनं केदार पडले होते आणि त्यानंतर मर्सिडीज बेन्झच्या चालकानं थेट त्यांना चिरडलंय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या संपर्कात आहेत। अक्षय, पुन्हा एकदा पुण्यातच गाडीतनं चिरडण्याची घटना घडली आहे। यावेळी मर्सिडीज बेन्झनं उडवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितपणाने पुण्यातील येरवडा भागात 1 वाजताचा अपघात आहे आणि याच्यात मर्सिडीज कार चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याचा हा व्हिडिओ आहे। मात्र याच्यात आपण चूक जर बघितली तर काहीशी चूक जी आहे ती कोणाचीही म्हणता येणार नाही, कारण टू व्हीलर दुचाकीस्वर जो आहे तो तिथे घसरला होता आणि मागून येणाऱ्या गाडीने तो त्याच्या डोकं आहे त्याचं गाडी खाली गेलं होतं आणि याच्यात उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी तात्काळ या घटनास्थळी धाव घेतलेली असून चालकाची वैद्यकीय तपासणी आणि चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम जे आहे ते तत्परतेने आता सुरू केलेलं आहे। याला अर्थ असं म्हणायला लागेल की कल्याणीनगरच्या अपघातानंतर पोलीस सतर्क झाले असून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू करण्यात आली। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, सीसीटीव्ही समोर आलेला आहे, साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। हा अपघात नेमका कसा घडला त्याचा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय। बाईक स्लिप झाली, त्यानंतर मागणं येणाऱ्या मर्सिडीजच्या खाली केदार यांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि आत्ताच्या क्षणाची आणखी एक मोठी बातमी